सहव्यापारी संचालक श्री राजपूत यांनी कसला न्याय दिला नाही. त्यांना त्याशी दिली आणि जी कारवाई आहे ती तशीच आपल्या गुलदस्त्यामध्ये ठेवून नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी. सर, आज तुम्ही आमर उपोषणाला बसलेलं आहे. आज तुमचा पहिला दिवस आहे. काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या? आमची प्रमुख मागणी अशी आहे की 23 जानेवारी 2024 रोजी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. तत्कालीन सहव्यापारी संचालक श्री राजपूत यांनी कसला न्याय दिला नाही आणि जे एजी पंप आहे त्यामध्ये फार प्रमाणात घोटाळा झाला. याची चार्जशीट तयार झाली. त्यामध्ये 4 अधिकारी दोषी आढळले, परंतु त्यांच्यावर आज तागायत कसलीच कारवाई करण्यात आली नाही. केवळ त्यांना चार्जशीट दिली आणि जी कारवाई आहे ती तशीच आपल्या गुलदस्त्यामध्ये ठेवली. तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांचं निलंबन व्हावं. आणि जे शांतीलाल चौधरी आहेत येणाऱ्या 31 तारखेला ते सेवानिवृत्त होणार आहेत, तर त्यांना जे काही देयके मिळणारे आहेत पूर्ण त्यांचे देयके थांबवावे आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. तरी कधीपासून तुम्ही पाठपुरावा करतायत या प्रकरणामध्ये? आज जवळपास 8 महिन्यापासून CMD पासून CE पर्यंत सातत्यानं पत्रव्यवहार, सातत्याने त्यांच्या फोनवर संपर्क, सातत्याने ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क, पण कुठलाही रिस्पॉन्स आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. आता तुम्ही उपोषणाला बसले, अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली का तुमची आतमध्ये? अजिबात चर्चा त्यांनी केलेली नाही. केवळ आम्हाला दिशाभूल करणारं पत्र दिलं. आमचं उपोषण CMD पुढं होतं, पण काही कारणास्तव आम्ही ते स्थगित केलं. पण ह्या ठिकाणी चुकीचं पत्रव्यवहार करून ह्या ठिकाणी उपोषण आहे असं दिशाभूलीचं पत्र काढून आम्हाला गुन्हा करत आहे. कधीपासून तुम्ही उपोषण करणार आहे? कारवाई होईपर्यंत का आश्वासन भेटल्यानंतर उठणार आहे? चार्जशीट ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेली आहे त्यांना निलंबित होईपर्यंत हे उपोषण चालू आहे. कारण दोषी ठरवलेला आहे, चार्जशीट दिलेली आहे, त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी. पण तुम्हाला अधिकाऱ्यांनी न्याय नाही दिला, तुम्ही न्यायालयामध्ये जाणार का? बिलकुल जाणार. आम्ही आता या ठिकाणी वाट पाहणार. आता सगळे जे सहव्यवस्थापकीय संचालक गुप्ता साहेब हे चांगले आहेत, त्यांनी जर तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला निलंबनाचं आश्वासन दिलं तर आम्ही ते उपोषण तात्पुरतं स्थगित करू. त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत आणि याचा आम्ही न्यायालयामध्ये जाऊ. आपलं नाव? परमेश्वर कुंडे, पत्रकार महासंघ अध्यक्ष. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.